श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो. या चॅनलवर मी आपल्यासाठी आपल्या हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल नवनवीन माहिती घेऊन येत असतो. मंडळी, आज आपण एक विलक्षण रहस्य उलगडणार आहोत. ते म्हणजे जगातील सर्वात पहिले मंदिर कोणते? आपल्या भारतात हजारो मंदिरे आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात प्राचीन मंदिर भारतात नाही तर ते तुर्कस्तानमध्ये आहे. होय, या मंदिराचं नाव आहे गोबेकली टेपे. हे मंदिर तब्बल 11,000 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे पिरॅमिड्स, स्टोनहेंज यांच्याही आधीचं. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे. आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर सुरू करूया. मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा माणसं अजून शेती करायला शिकली नव्हती, पण त्यांनी एवढं भव्य मंदिर उभारलं. यावरून कळतं की धर्म आणि श्रद्धा ही मानवी जीवनात किती प्राचीन आहे. म्हणजे कल्पना करा, आज आपण जे मंदिर पाहतो, घंटानाद, पूजा, आरती करतो, त्याचं बीज हजारो वर्षापूर्वीच रुजलेलं आहे. गोबेकली टेपे आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील आहे. जगभरातून हजारो लोक हे मंदिर पाहण्यासाठी तुर्कस्तानात जातात. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे मंदिर अजूनही पूर्णपणे उत्खनन झालेलं नाही. संशोधकांना खात्री आहे की इथे अजून कितीतरी रहस्य आपल्याला सापडू शकतात. गोबेकली टेपे म्हणजे उंच टेकडीवर दगडी खांबांची वर्तुळाकार रचना. प्रत्येक खांबावर सिंह, कोल्हा, पक्षी, साप अशा प्राण्यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. त्या काळी लोखंड, तंत्रज्ञान, शेती काहीच नव्हतं, तरी एवढं भव्य बांधकाम कसं झालं असेल हा प्रश्न अजूनही शास्त्रज्ञांना पडतो. आता कल्पना करा, आपण 2025 साली आहोत. म्हणजे फक्त 2-3 हजार वर्षापूर्वी आपल्याला वेद, उपनिषद, रामायण, महाभारत अशी धर्मग्रंथ मिळाली. पण गोबेकली टेपे तेव्हाही अस्तित्वात होतं. म्हणजे श्रद्धा, धर्म, देवाची संकल्पना ही माणसात किती जुनी आहे हे सिद्ध होतं. पुरातत्त्वज्ञांच्या मते हे मंदिर फक्त देवपूजेपुरतं नव्हतं, तर ते एक आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र होतं. लोक तिथे एकत्र यायचे, विधी करायचे, नृत्य करायचे, बलिदान द्यायचे आणि देवाशी जोडले जायचे. आज आपण मंदिरात जाऊन प्रसाद घेतो, भजन कीर्तन करतो, तर त्या काळातही लोकांनी भक्ती आणि एकत्र येणं याचं महत्त्व ओळखलं होतं. गोबेकली टेपे अजूनही पूर्णपणे उत्खनन झालेलं नाही. असं मानलं जातं की या टेकडीखाली अजूनही डझनभर मंदिरं दडलेली असावीत. म्हणजे काय, आज जी माहिती आपल्याकडे आहे ती फक्त 10% आहे. बाकी सगळं अजून गुपित आहे. हे मंदिर आपल्याला शिकवतं की धर्म हा केवळ देवपूजेपुरता मर्यादित नाही, तर तो समाजाला एकत्र आणण्याचं एक साधन आहे. आणि ही संकल्पना मानवी इतिहासात सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे मित्रांनो, आज आपण जी मंदिरे पाहतो, घंटानाद, आरती, पूजा, दर्शन याचं बीज हजारो वर्षापूर्वीच गोबेकली टेपेमध्ये पेरलं गेलं होतं. तर जगातील सर्वात प्राचीन मंदिर आहे गोबेकली टेपे, जे आहे तुर्कस्तानमध्ये. मानवजात जिथे होती तिथे देव, श्रद्धा आणि अध्यात्म नेहमी सोबत होतं. हेच खरं की देवावरचा विश्वास हा माणसाचा जन्मजात वारसा आहे. म्हणूनच जगातलं पहिलं मंदिर म्हणजे गोबेकली टेपे, जे की तुर्कस्तानमध्ये आहे. हे आपल्याला सांगतं की श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म ही मानवजातीची प्राचीनतम देणगी आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक धार्मिक आणि ऐतिहासिक रहस्य घेऊन येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.